लोकशाही विचाराचा बुलंद आवाज, लोक परिषद न्यूज। कोरोना संकटातून मानवजातीला वाचविणारे नेमके कोण आणि आपण आभार कोणाचे मानतो, असा थेट सवाल गुरु रविदास सत्यशोधक समाजाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर पी.एच. चंगोले यांनी उपस्थित केलाय। घाटी रुग्णालयात महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानात ते बोलत होते। कोरोना काळात सर्व देवस्थाने बंद होती, मात्र वैज्ञानिकांनी तयार केलेल्या लसीमुळे मानवजातीला दिलासा मिळाला। त्यामुळे अंधश्रद्धेपेक्षा विज्ञानावर विश्वास ठेवणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। यावेळी त्यांनी महात्मा फुले यांच्या विज्ञानवादी, मानवतावादी आणि समतेच्या विचारांचा पुनरुच्चार करत आजच्या काळातही विचार तितकेच महत्त्वाचे असल्याचे सांगितले। कार्यक्रमाचे अध्यक्ष अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे, डॉक्टर अरविंद गायकवाड, डॉक्टर भरत सोनवणे, डॉक्टर तपन जक्कल, उप अधिष्ठाता डॉक्टर प्रभा खैरे, विभाग प्रमुख डॉक्टर प्रसाद देशपांडे, डॉक्टर एम.बी. लिंगायत, आयोजक डॉक्टर राधेय खत्री, डॉक्टर अनिल धुडे, डॉक्टर अविनाश लांब, मेट्रन सरोजिनी गायकवाड, दामाचे अध्यक्ष समीक्षा कांबळे, डॉक्टर निलेश खरात, इंजिनियर सखाराम पानसाळे, ग. मा. पिंजरकर, पत्रकार संतोष हिरेमठ यांच्यासह विद्यार्थी, फुले आंबेडकर जयंती समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। यांच्यासह अनेक मान्यवर आणि विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती। समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन आणि मानवतेचा विचार रुजविणे हीच खरी काळाची गरज असल्याचा संदेश या व्याख्यानातून देण्यात आला। आदरणीय डॉक्टर अरविंद गायकवाड सर, तर मी सरांना अशी विनंती करते की सरांनी आपले समन्वय महात्मा ज्योतिराव फुले श्रीमंत होते आणि त्यांनी कमावलेला सगळा पैसा हा समाज घडविण्यासाठी खर्च केलेला आहे। आणि घरी नरके पुढे सांगतात की महात्मा ज्योतिराव फुलेंचं निधन झालेलं आहे। सावित्रीबाई फुले प्लेग मध्ये एका अस्पृश्य मुलाला खांद्यातून त्याला उपचार व्यवस्थित सावित्रीने योगदान दिलं, त्याच्यातून त्याला संसर्ग झाला आणि प्लेग मध्ये सावित्रीचा मृत्यू झाला। तुम्हाला माहिती आहे की सावित्रीबाई फुले सारखं समाजासाठी दिलेले योगदान शिवाजी महाराजांचे जे वंशज आहेत, कोल्हापूरचे संस्थानिक राजर्षी शाहू महाराज यांनी सत्यशोधक चळवळीला गती दिली। कोल्हापूरला जे शैक्षणिक आंदोलन ज्योतिबाने सुरू केलं, त्या आंदोलनाचा कायदा बनवला। आणि गायकवाड साहेबांनी मगाशी आपल्याला सांगितलं की बाबासाहेब आंबेडकरांना LLD ही पदवी जेव्हा देण्यात आली कोलंबिया विद्यापीठाने, तशा प्रकारचा सन्मान भारतामधल्या कुठल्याही विद्यापीठाला बाबासाहेबांचा करता आला नाही। का केला नसेल? आपण प्रश्न विचारून पहा की तेव्हाच्या नावाने त्यांनी हॉस्टेल सुरू केले आणि हॉस्टेल सुरू केल्यानंतर जे मुलं शिकल्यानंतर त्यांना नोकऱ्या पाहिजे होत्या, पण त्या नोकऱ्या त्यांना दिल्या जात नव्हत्या। आणि 1882 ला